दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आडसमध्ये दिवाळी फराळाच्या निमित्ताने स्नेहमिलन कार्यक्रम रमेशराव आडसकर यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमास केज, धारूर, अंबेजोगाई, वडवणी आणि माजलगाव या भागातील नेते, कार्यकर्ते व आडसकर कुटुंबावर प्रेम करणारी सर्वसामान्य जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती. यावेळी केज बाजार समितीचे सभापती अंकुशराव इंगळे, पापा मोदी, दत्ताबा पाटील, राम कुलकर्णी, चंद्रशेखर वडमारे, भगवान केदार, डॉक्टर वासुदेव नेहरकर, अरुण धपाटे, बालासाहेब इंगळे, बालासाहेब सेटे, दिलीप गुळबिले, सोमनाथ अण्णा बडे यांच्यासह अनेक प्रमुखांची सुरुवातीपासूनच उपस्थिती होती. दुपारी बराच वेळ अनेकांची उपस्थिती सुरूच होती. यावेळी भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी, अंबासागरचे व्हाईस चेअरमन दत्ताबा पाटील आणि रमेशराव आडसकर यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी देशमुख यांनी केले. तर या कार्यक्रमाची काही क्षणचित्र पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी आडसकर कुटुंबियातर्फे आपला स्नेह मिलन मेळावा यावर्षी या ठिकाणी आयोजित करत असताना हा मेळावा तात्याच्या राजकीय जीवनातील त्या काळातील त्यांचे सवंगडी असतील, सहकारी असतील यांचं मिलन करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तात्यांनी परंपरा चालू ठेवली. ती परंपरा अखंडितपणे चालू ठेवत असताना आडसकर कुटुंबियांनी त्यामध्ये कधी खंड पडू दिला नाही. सर्वप्रथम मी या ठिकाणी जास्त न बोलता भाजपा प्रदेश प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी यांना विनंती करतो, त्यांनी या ठिकाणी शुभेच्छापर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं. आपल्या सर्वांचे दैवत स्वर्गीय बाबुरावजी आडसकर साहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करतो. या स्नेहमिलन प्रसंगी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय रमेशरावजी आडसकर साहेब, त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय दत्ताबा पाटील, सोबत असलेले सहकारी आदरणीय कमलाकरांना, केज बाजार समितीचे अंकुशरावजी दादा इंगळे, डॉक्टर वासुदेवरावजी नेहरकर साहेब, ज्येष्ठ म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो, जे मार्केट कमिटीचे सभापती होते आणि तात्याची गाडी धारूरला आली, केजला आली की त्या गाडीतून त्यांच्यासोबत उतरणारे, त्यांना पाहून खूप आनंद झाला. दगडू अण्णा शिंदे, त्याचबरोबर सर्व या ठिकाणी माजलगावून आलेले आमचे बबनरावजी दादा, त्याचबरोबर या ठिकाणी शिंगारे आहेत आणि आडसकर परिवारावर प्रेम करणारे सर्व हितचिंतक, कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर, आपल्या सर्वांना माहिती की दिवाळी म्हटलं आणि पाडवा म्हटलं की अनादी वर्षापासून ही जी परंपरा हिंदू धर्मामध्ये चालत आलेली
18 पगड जाती धर्माचे समाज तत्कालीन काळात साहेबांनी सुरू केलं, तात्यांनी, की दिवाळीच्या पाडव्यानिमित्त सर्वांना बोलवायचं आणि फराळाला द्यायचं. आणि तेव्हापासून आज तागायत ही परंपरा आहे. त्या काळी तात्यासोबत राहिलेले अनेक जण इथं सहकारी आहेत, ग्रामस्थ आहेत, ग्रामीण भागातील सुद्धा आहेत. आणि आपल्या वडिलांनी जर एखादी परंपरा चालू केली असेल जनसंपर्काची, प्रेमाची, माणसं जोडण्याची, आणि ती कायमपूर्व चालू ठेवणं, खऱ्या अर्थाने तो जो वारसा आहे. मी आबा, आजकाल एकीकडे माणुसकी संपत असताना मतलबाशिवाय कुणी कुणाला बोलवायला तयार नाही. कुणी कुणाला काम असेल तरच नाश्ता घ्या म्हणतंय, फराळाला या म्हणतंय. अशी सगळं सध्याचं युग असताना हा जो मायेचा ओलावा आहे, हा प्रेम जे आहे, हे टिकून ठेवण्याचं काम रमेशराव आडसकर करतात. आणि म्हणून या दिवाळीच्या निमित्तानं या ठिकाणी मी आडसकर साहेबांचं कौतुक करतो, त्यांना शुभेच्छा देतो, तुमच्या सगळ्याला शुभेच्छा देतो. बरं, एक काळ असा होता, तात्या असताना केज, अंबाजोगाई आणि धारूर 3 तालुक्याचे तात्या मालक होते, म्हणजे जिल्ह्याचे मालक होते. पण आता त्याच्यानंतर वारसदार म्हणून या ठिकाणी काम करीत असतील आमचे रमेशराव, तुम्हाला 3 तालुके वाढले. वडवणी तालुका आहे, माजलगाव तालुका आहे, धारूर तालुका आहे. आणि म्हणून आता या ठिकाणी बीड जिल्ह्यातल्या विविध क्षेत्रातील मान्यवर येतात, पत्रकार येतात, डॉक्टर येतात, वकील येतात, शेतकरी येतात, कष्टकरी येतात. त्याचं कारण आहे की तळागाळातल्या माणसावर प्रेम करायचं, तळागाळातले माणसं जीवासारखे सांभाळायचे आणि त्यांना आपल्या स्नेहमिलनानिमित्त बोलवायचं, सदिच्छा भेट घ्यायची. ही जी संस्कृती तात्यानं दाखवून दिली, मला वाटत नाही आजच्या राजकारणात असं काही पाहायला मिळतं. आजचं राजकारण मतलबी झालंय, कामानिमित्त झालंय, मतदानापुरता नमस्कार घालतेत लोक. आणि म्हणून अशाही परिस्थितीत मंगलमय वातावरणामध्ये रमेशराव आडसकरांनी ही जी परंपरा अखंडित चालू ठेवलेली आहे. आणि विशेष म्हणजे आता काय, जर आपल्याला सगळ्याला वाटतं की हे एकदा लेकरू आमदार व्हावं, हे एकदा लेकरू मोठे व्हावं, आपल्या डोळ्यांनी बघावं आणि वरून तात्याचा आशीर्वाद असावा. नीतीचं काही सांगता येत नाही. जिथं काही मतदारसंघाचा संबंध नसताना माजलगावच्या कालच्या विधानसभेमध्ये ते आले, जनसंपर्क ठेवून आहे. आणि अजूनही म्हणजे आबा अजूनही सांगतो की एखादा माणूस लोकांच्या मध्ये जात असेल, काम करीत असेल तर खरंच त्यांच्यावर प्रेम करतात. आज नाही पण उद्याची दिवाळी कदाचित आमदार रमेशराव आडसकर म्हणून साजरी करण्यात यावी, एवढ्या शुभेच्छा देतो. तुम्हा सगळ्याला शुभेच्छा देतो. ग्रामीण भागातून आले, शहरातून आले, विविध गावचे सरपंच आहेत, पोलीस पाटील आहेत, चेअरमन आहेत, सगळे आहेत. आणि ह्या लोकांना म्हणजे एखादा तरुण प्रेम करतो, मी रमेश आडसकरांचं कौतुक यासाठी करतो की हा माणूस भांडवलदारावर प्रेम कमी करतो. पैशावाले, गुत्तेदार, अमुक अशा लोकांवर प्रेम करतो. हा माणूस प्रेम कुणावर करतो? तळातल्या माणसाला, जो कष्टकरी आहे, मजूर आहे, शेतकरी, सामान्य, असे माणसावर प्रेम करतो. आणि म्हणून आडसकर साहेब आम्ही तुमच्यावर प्रेम करतो की जो चंद्रशेखरजी या ठिकाणी आलेले आहेत, वडमारे साहेब, आपले भारतीय जनता पार्टी केज तालुक्याचे अध्यक्ष भगवानरावजी केदारे असतील. आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगाल की या आडसकर घराण्याची परंपरा रमेशराव यांनी अखंडित पुढे चालू ठेवली. हे खऱ्या अर्थाने कौतुकास्पद कार्य आहे. आणि शेवटी या फराळाच्या निमित्ताने 4 लोक एकत्र येतात, नमस्कार, स्नेहमिलन वाढतं. आणि हे खरोखरच दीपावली उत्सव याच्यासाठीच आहे. दीपावलीचा उत्सव याच्यासाठीच असतो की एकमेकाच्या स्नेहामध्ये, प्रेमामध्ये वाढ व्हायला पाहिजे. आणि आपल्यातले काही मतभेद असतील, आपल्यातले काही दोष असतील, ते कुठेतरी या निमित्ताने लाडू चिवडा खाऊन याचं मिश्रण केलं पाहिजे आणि त्यातला गोडवा व्हायला पाहिजे, असा अर्थ याचा आहे. परत एकदा या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद रामभाऊ. पाहिलं नव्हतं या ठिकाणी
राजकिशोरजी मोदी स्वर्गीय तात्यांचे जन्मतः त्यांचे संबंध आहेत आणि म्हणून असं वाटलंच होतं मला की राजकिशोरजी कसे इथं नाहीत, तर ते पण स्टेजवर आहेत. त्यांची या ठिकाणी नोंद घेतो. धन्यवाद. धन्यवाद रामभाऊ. अतिशय अमोघ आपल्या वाणीनं या ठिकाणी आपण सर्वांची मनं जिंकलेले आहेत. रमेशरावच्या कार्याला उजाळा दिलाय. यानंतर मी अंबाजोगाई सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष सन्मान्य दत्ताबा यांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छापर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं. या दिवाळीच्या पाडव्याला आपण सर्वांना माझ्यातर्फे कोटी कोटी शुभेच्छा. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र आडसकर साहेब, मंचावर उपस्थित असलेले सावकार, अंकुशराव, रामभाऊ, कमलाकरांना, पापाशेठ, वडमारे साहेब, सर्व उपस्थित आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर. आता रामभाऊनं इतकं कौतुक केल्यानंतर मी काय बोलावं हा माझ्याकडं प्रश्न पडला. पण रामभाऊनं सांगितलं की बाबा पुढची दिवाळी आडसकर साहेबाची, आमदार रमेशराव आडसकर या नावानं व्हावी, या ठिकाणचा पाडवा साजरा व्हावा. ह्याला माझ्या सुद्धा मनातून शुभेच्छा, कारण ह्यांची दाटण मला कमी व्हावी. कारण पहिल्यांदा खरं म्हणजे या पाडव्याच्या निमित्त आडसकराच्या घरी पाटील पहिल्यांदा या ठिकाणी हजेरी दिली. कारण वरी सगळेच मिटवायला लागलेत. मी म्हणलं आपण तरी दोघं भांडून कवर भांडावं. आता माझं तर वय झालं, म्हणलं बा पुढच्या पिढीला काही इस्तू पुरून जायचा नाही, आता आपण मिटवू, आपण थांबू. हे एक चांगला विचार घेऊन, आणि खरं म्हणजे ही महागत जर विचार आला असता तर कारखाना भाड्याने द्यायची पाळी आली नसती. पण असो, जी झालंय ती झालंय. पण जिथं आता सुधारायचंय तिथून आपण सुधारण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी उपस्थितांचे मी आता या ठिकाणी जास्त काही बोलणं नको. या ठिकाणी रमेशरावला पुढच्या निवडणुकीमध्ये आमदार हो अशी शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसं पाहता आबाचा मोकळा ढाकळा स्वभाव, आबाचा स्वभाव आणि मेघराज साहेब स्वभाव सारखाच, अतिशय सामान्य माणसाशी त्यांचा त्या ठिकाणी संबंध होता. आणि आडसकर साहेबाचं म्हणजे रमेशराव साहेबाचं बेरजेचं राजकारण, त्याच्यामुळे हे सगळे बांध तुटलेले. आपण या ठिकाणी आलात, शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल आपला आभार. यानंतर मी आपली सर्वांची लाडकी नेते माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार आडसकर साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी आपलं त्यांनी मनोगत व्यक्त करा. सर्वप्रथम आपल्या सर्वांना या ठिकाणी दीपावलीच्या शुभेच्छा देतो. दरवर्षीप्रमाणे आपण दीपावली या ठिकाणी साजरी करीत असताना स्वर्गीय बाबूरावजी आडसकर यांनी जी परंपरा त्यांच्या राजकीय जीवनामध्ये सुरू केली ती, त्या परंपरेला आता जवळजवळ 55-60 वर्ष ह्या ठिकाणी व्हायला लागलेले आहेत. आणि ती अखंड परंपरा या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे, चालू ठेवलेली आहे. मधला 2 वर्षाचा कोरोनाचा काळ जर सोडता ही परंपरा आपण अखंड सुरू केली. आणि त्याचे साक्षीदार आज ह्या ठिकाणी आपले तात्याचे ज्येष्ठ सहकारी आपले होळचे दगडू सावकार या ठिकाणी आहेत. अजून काही सहकारी सुद्धा या ठिकाणी आहेत. आज ह्या ठिकाणी राजकिशोर पापा मोदी, रामभाऊ कुलकर्णी, दत्ताबा पाटील, आपले कोपले, चंद्रशेखरांना वडमारे, अंकुशराव जिगळे, डॉक्टर नेरकर, भगवानराव केदार, धारूरचे आपले सभापती शिंगारे, आमचे सहकारी बबन बाप्पा,
विजयकुमारजी माऊली, तात्यावर प्रेम करणारे आपले लातूर जिल्ह्यातील शिवरामजी कदम, अनंतराव पाटील, नावं घेण्यासारखे सगळ्यांचेच आहेत. परंतु आपण सर्वजण या ठिकाणी पक्षविरहित, जातीविरहित सर्व जाती धर्मांना घेऊन जाण्याचं काम आपण आडसकर साहेबांनी केलेलं आहे आणि तेच काम सुद्धा आमच्या राजकीय जीवनामध्ये आम्ही करतो. आणि ह्या ठिकाणी आपण सर्वजण आनंदानं ही दिवाळी साजरी करतो. रामभाऊनं सांगितल्याप्रमाणे दिवाळी साजरी करताना, फराळ करताना आपण सर्वजण ज्यावेळेस एकत्र जमतो त्यावेळेस आपल्या मनातील किंतु परंतु किंवा वर्षानुवर्ष एकमेकांच्या भेटी होत नव्हत्या. आता या 10 वर्षापासून मोबाईलचं युग आल्यामुळं आपल्या सर्वांच्या भेटी फोनवर व्हायला लागलेल्या आहेत. समोर व्हायला लागल्यापेक्षा मोबाईलहूनच त्या चित्रामध्ये सुद्धा आपल्या समोर भेटी व्हायल्या. परंतु त्याच्यापेक्षा शरीरानं आणि मनानं समोर भेटी होणं, एकमेकांचं सुख दुःख विचारणं, याच्यासाठी हा दिवाळीचा सण या ठिकाणी आहे. आज या ठिकाणी घाटनांदूरमधून सुद्धा आमचे आप्पा या ठिकाणी आलेले आहेत की जे गेल्या 50 वर्षापासून मग त्यांच्या भागामध्ये ते कुठलंही काम करू, परंतु ज्यावेळेस आपलं काम यायचं त्यावेळेस ते आपले काम करायचं. आबा सुद्धा परत पहिल्यांदा या ठिकाणी आले, त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो. आणि निश्चित आपण सर्वांनी या ठिकाणी एक चांगलं काम या ठिकाणी उभं केलेलं आहे. ते काम पुढच्या याच्यामध्ये सुद्धा पुढे न्यायचं आहे. आज बऱ्याचशा ग्रामपंचायत झाल्यात, जे सर्व निवडून आलेले त्यांचं सुद्धा स्वागत करतो. जे काही मतानं पडलेले आहेत त्यांनी सुद्धा पुढच्या वेळेस प्रयत्न करून निवडून यावं. आणि आपण सुद्धा सर्वांनी अतिशय ताकदीनं आम्ही ज्यावेळेस हा दिवाळीचा सण साजरा करतो, आपण सर्वांना प्रेमानं ह्या ठिकाणी बोलवतो. आपण सुद्धा येतात, आज आलात त्याबद्दल सुद्धा आपल्या सर्वांचे ह्या ठिकाणी आभार मानतो. आपल्या पावनभूमीमध्ये हरिभक्त माऊली असतील किंवा अजून बरेचसे महाराज असतील, हे सुद्धा आपल्या ह्या केस तालुक्यामध्ये आपल्या परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये कुठली सत्ता असो किंवा नसो, परंतु गेल्या 27 वर्षापासून मी सुद्धा राजकीय जीवनामध्ये काम करीत असताना सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी करीत असतो. आणि भविष्य काळामध्ये सुद्धा हे काम आपण ह्या ठिकाणी करणार आहोत. आज आपण आमच्या प्रेमाला रोख देऊन या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या ह्या ठिकाणी सर्वांचे मी आभार मानतो. आणि स्वर्गीय आडसकर साहेबांनी जी परंपरा ह्या ठिकाणी चालू केली, ती परंपरा सुद्धा आम्ही भविष्य काळापर्यंत, जोपर्यंत आम्ही आहेत तोपर्यंत ह्या ठिकाणी चालू ठेवू. आपण सुद्धा सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले आभार मानतो. आणि आपण सर्वांनी फराळ करून जावं एवढीच विनंती आपल्याला ह्या ठिकाणी करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बँडवाले समोर या. आपण या ठिकाणी सर्वजण आलात त्याबद्दल आपले सर्वांचे साहेबामार्फत आपण या ठिकाणी आभार मानतो. साहेब या ठिकाणी सत्कारासाठी त्यांच्या शुभेच्छा घेण्यासाठी थांबणार आहे आणि आपण फराळासाठी त्या ठिकाणी सुरुवात करायची. धन्यवाद.